Hello students, welcome to my channel Vidyagram. It is the channel you will get detailed guidance how to write accurately and how to speak fluently. Smart learning, fast learning, a step towards proficiency. Please like, share and comment my channel Vidyagram and yes, subscribe it to get notification time to time. And today's topic is modal auxiliary. In Marathi, सहाय्यकारी क्रियापदो. Modal auxiliary are a type of helping verbs that modifies the main verb to express ideas like possibility, ability, necessity, permission, obligation and request. बघा काय म्हटलं आहे सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी ह्यांना आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणतो. हेल्पिंग वर्ब्स का म्हणतो आपण त्यांना कारण ते मेन वर्ब बरोबर येतात. आणि हे हेल्पिंग वर्ब्स काय करतात व्हॉट इज देअर फंक्शन इन द सेंटेन्स दे एक्सप्रेस आयडियाज लाईक पॉसिबिलिटी एखाद्या गोष्टीची शक्यता अबिलिटी एखाद्या व्यक्तीमध्ये असलेली क्षमता एखाद्या गोष्टीमध्ये असलेली क्षमता नेसेसिटी एखाद्या प्रसंगामध्ये एखाद्या गोष्टीची किती गरज आहे हे याच्याने दाखवता येतं. परमिशन आपल्याला परवानगी देता येते परवानगी घेता येते हे सगळे मॉडल ऑक्झिलरी वापरून आपण या गोष्टी करतो. ऑब्लिगेशन म्हणजे बंधनकारक नियमबद्ध आहे एखादी गोष्ट हे दाखवण्याकरिता सुद्धा या मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग होतो. अँड रिक्वेस्ट आणि विनंती करण्यासाठी आपल्याला या मॉडल ऑक्झिलरीचा अत्यंत फायदा होतो. रिक्वेस्ट साठी आपण कॅन कुड वुड हे शब्द वापरतो. ऑब्लिगेशन साठी शुड वापरतो. नेसेसिटी वापरतो. पॉसिबिलिटी साठी आपण मे वापरतो माइट वापरतो. ॲबिलिटी साठी आपण कॅन वापरतो कुड वापरतो. नेसेसिटी साठी सुद्धा आपण शुड आणि मस्ट असे सगळे शब्द वापरत असतो. परमिशन साठी मे कॅन कुड असे शब्द वापरून आपल्या वाक्यामधून आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत आपण पोचवत असतो. त्यामुळे मॉडल ऑक्झिलरी आर द मेन थिंग इन द सेंटेन्सेस टू show to indicate or to denote such emotions. See which words we are using as a model auxiliary. May, might, must, can, could, will, would, shall and should. And so many are there. We will see it afterwards. मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग होतो आस्किंग परमिशन. मे ने वापरून बघा आपण वर्गामध्ये म्हणतो ना मे आय कम इन सर मे आय कम इन मॅम अशा प्रकारे आपण परमिशन विचारत असतो. आणि मॅडम काय म्हणतात मग येस यू मे म्हणजे परमिशन देण्याकरताही आपल्याला मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग होतो. टू शो ॲबिलिटी ॲबिलिटी इज अ physical capacity, mental capacity and intellectual capacity. But ही तुमची capacity all together we want to show that becomes a ability. We are using can, could, such words we are using to show ability. Request. For request we are using may, can. Polite for polite request we use could, would. So such words are required, modal auxiliary are required to indicate our emotion, to show obligation म्हणजे हे करणं बंधनकारक आहे ह्याच्यासाठी सुद्धा आपण मॉडल ऑक्झिलरी वापरत असतो. पॉसिबिलिटी we are using may to show our may or might. The possibility is there. So in such way we are using modal auxiliary.
But today we are going to see detailed study regarding may. May model is a modal auxiliary verb and how to use in the sentence. Let's see. May to express possibility. शक्यता दर्शविण्याकरता आपण mayचा वापर करत असतो. To indicate that something is possible but not certain, often with about a 50% chances. म्हणजे काय की काही गोष्टी शक्य आहेत परंतु निश्चित नाहीत. म्हणजे 50% चान्स आहे की ती गोष्ट होईल आणि 50% चान्स आहे की ती गोष्ट होणार नाही. Certain and uncertain both are going together. In such a situation we use may. Next one, state a wish or a hope. आपल्या भावना आपण कोणाला बघा अभिष्ट चिंतन करतो, शुभेच्छा देतो, अपेक्षा व्यक्त करतो, तर अशा वेळेला आपण मेचा वापर करू शकतो. It is often used in form of context. आपण मे हे बहुधा औपचारिक वातावरणामध्ये औपचारिक स्थितीमध्ये आपण ह्या मेचा वापर करत असतो. नेक्स्ट वन, the word may is used to ask politely or give permission in formal situation. औपचारिक परिस्थितीमध्ये परमिशन देण्याकरिता म्हणजे परवानगी देण्याकरता किंवा परवानगी घेण्याकरता मेचा उपयोग होत असतो. See, about possibility. How can we make the sentence if we want to indicate possibility by using may? mayचा वापर करून आपण शक्य आहे हे कसं आपण वाक्य तयार करायचं बघूया. The teacher may conduct an oral exam at any time. Be ready. मॅडम कधी पण ओरल एक्झाम घेतील बाबा, तयार राहा. अशा वाक्याचं अशा अर्थाचं हे वाक्य आहे. मे इथून काय दर्शवत आहे की कधीही ओरल एक्झाम होऊ शकते. एका दिवसाने, 2 दिवसाने, 5 दिवसाने किंवा उद्याच किंवा आजच्या आज असं हे शक्यता दाखवण्याकरता. बट अनसर्टन, आज होईलच की नाही हे सांगू शकत नाही, उद्या होईलच की नाही हे सांगू शकत नाही. उद्या पण होऊ शकते, परवा पण होऊ शकते. बोथ द थिंग्स, सर्टन अँड अनसर्टन, बोथ द थिंग्स गो टुगेदर मीन्स पॉसिबिलिटी. अशा वेळेला आपण अशा प्रकारे मेचा वापर करतो. नेक्स्ट वन, पॉसिबिलिटी. मदर मे बी इन द किचन, आई किचन मध्ये असेल. किंवा मदर मे बी इन द गॅलरी, ती गॅलरी मध्ये असेल. शक्यता आहे की आई किचन मध्ये असण्याची. पॉसिबिलिटी, नॉट शुअर, नॉट सर्टन. थर्ड वन, पॉसिबिलिटी. The symptoms of a fever may differ from person to person. तापाची लक्षणं प्रत्येक व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकतात. पण असंही असू शकतं की सगळ्या लोकांमध्ये एका वेळेला एकच तापाचं कारण असू शकतं. जसं बघा पावसाळ्यामध्ये आपण डेंग्यू मलेरियाने आपल्याला ताप येतो, त्यावेळेला डेंग्यू मलेरियाचं एकच कारण सगळीकडे असणार आहे. आणि असंही होऊ शकतं की प्रत्येकामध्ये तापाचं लक्षण वेगवेगळं असण्याची शक्यता आहे. मीन्स पॉसिबिलिटी, नॉट शुअर, नॉट सर्टन, 50% ऑफ चान्सेस. परमिशन. हे बघा मुलांचा तर आवडीचा प्रश्न, बाहेर जाणं, होय की नाही, काहीतरी कारण हवं असतं. आणि हे ड्रिंकिंग वॉटरचं तर अगदी त्यांना कॉमन कारण मिळतं. And it is a daily using sentence form by the children. See, may I go out to drink water? बघा त्यांनी परमिशन विचारली आहे. मी बाहेर जाऊ का, पाणी पिण्यासाठी बाहेर जाऊ का? हा या वाक्याचा अर्थ आहे. टू आस्क परमिशन वी आर युजिंग may and may should be at the beginning. Next one,
मे आय गो टू अ मूवी विथ माय फ्रेंड्स टुनाइट. बघा, मगाशीच मी म्हटलं की मे आपण फॉर्मल कंडिशन किंवा फॉर्मल सिच्युएशन मध्ये वापरतो. आता इथे ते इनफॉर्मल सिच्युएशन आहे. इट इज अ हाऊस, इट इज अ होम, फॅमिली इज देअर. बट आस्किंग परमिशन टू मदर अँड आस्किंग परमिशन टू फादर इज अ डिफरंट थिंग. आईला आपण परवानगी मागणं एकदम सोपं असतं, वडिलांकडे परवानगी मागणं जरा कठीण असतं. सो दॅट क्रिएट्स अ इनफॉर्मल सिच्युएशन टू फॉर्मल सिच्युएशन. म्हणजे कधी कधी काय होतं की वडिलांना विचारायचं आहे म्हणजे आपल्याला जरा थोडं कठीणच असतं. मग अशा वेळेला ती सिच्युएशन कशी होते, थोडीशी फॉर्मल होते. ॲट दॅट टाइम वी कॅन यूज मे. इन सच अ सिच्युएशन वी कॅन यूज मे. And may has to write in a first at the beginning. The permission is starting with may at the beginning. पहिल्याच सुरुवात मे ने करायची आहे. नेक्स्ट वन, मे आय कम इन. बघा, his entries directly to the from directly the main gate. If there is a respective person, respective teacher, other teacher, HM means principal, headmaster is there, we are taking permission from them also, not only in the class. While entering the class we are taking permission because teacher is there. But at the gate, if there is a respective person, जर तुम्ही प्रवेशद्वारातूनच प्रवेश करताय आणि तिकडे आदरयुक्त शिक्षक आहेत किंवा HM आहेत, तर त्यांची सुद्धा आपण परमिशन घेत असतो. आणि व्हेरी इझी इट इज. द सेंटेन्स इज व्हेरी इझी. मे आय कम इन. Simple. So to ask permission we are using may. काही वेळेला असं होतं की आपल्याला दुसऱ्यांच्या वस्तू हव्या असतात आणि मग जरी तो मित्र असेल तरी पण ते विचारणं गरजेचं आहे. मित्र जरी असेल, इन्फॉर्मल सिच्युएशन असेल, तरी पण आपण त्याची परमिशन घेतणार, कारण त्याची जर मौल्यवान वस्तू आपल्याला वापरायची असेल, डेफिनेटली वी हॅव टू आस्क हिम. We take permission for that. See the sentence. May I use your laptop for an hour? बघा, लॅपटॉप वापरायचा आहे, तर लॅपटॉप आपण समजा मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून घेतला तरी आपण त्याच्याकडनं ती परमिशन घेणार. इन सच अ वे, इन फॉर्मल कंडिशन or sometime condition is not a farmer. Informer is there. We may use may for permission. Next one is to give permission. How we can give the permission? You may switch on the fan as it is hot. तू फॅन चालू करू शकतो कारण इथे खरंच गरम होतंय, खूप उष्मा आहे. तर खूप उष्मा आहे आणि त्यामुळे त्यांनी काय केलेले आहे, परमिशन दिलेली आहे. टू गिव्ह परमिशन वी युजली यूज मे. परमिशन देण्याकरता आपण मे चा वापर करतोच करतो. Next one is, you may not take photos inside the temple. बघा, बऱ्याचदा we see that in holy places such type of instruction are written on the wall or on the board. बऱ्याच वेळेला धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात. To give instruction, to indicate restriction, we can use may. इन्स्ट्रक्शन देण्यासाठी, सूचना देण्यासाठी किंवा बंधनकारक एखादी गोष्ट आहे हे दाखवण्यासाठी may चा आपण वापर करत असतो. Look at the sentence, how it is made. You may not take photos inside the temple. म्हणजे फोटोग्राफी बॅन आहे. There is an instruction on your activity to take photo. तुम्ही इथे फोटो घेऊ शकत नाही. छायाचित्र काढण्यास पूर्णपणे मनाई आहे. अशी मनाई वजा वाक्य करण्यासाठी इनफॉर्मल कंडिशन we can use may. Next, wishes and hopes. शुभेच्छा किंवा अभिष्ट चिंतन व्यक्त करण्यासाठी आपण नेहमी हे may चा वापर करत असतो. May God bless you with a joyful and prosperous life. देव तुम्हाला आनंदी आणि भरभराटीचं जीवन देवो.
आपण बघा वाढदिवसाच्या वेळेला असे अभिष्ट चिंतन करत असतो मित्राचं, मैत्रिणीचं आणि किंवा कोणी नातेवाईक यांचं असेल तसं. नेक्स्ट वन, मे दिस दिवाळी ब्रिंग यू जॉय अँड प्रॉस्पेरिटी. दिवाळी तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि वैभव घेऊन येऊ दे. In such way to give wish and hopes, we can use May. Third one, May you have a wonderful मकर संक्रांती. ही तुमची मकर संक्रांती एकदम मस्त जाऊ देत. अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्याकरता किंवा अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण मेचा वापर करतो. कंडिशनल सेंटेन्स मीन्स अटीसापेक्ष वाक्य जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा आपण मेचा वापर करतो. See how it is. See the sentence. Look at the sentence. If we save enough money, we may buy a new car within a year. जर आपण पुरेसे पैसे वाचवले, बघा इथे अट आहे, आपण नवीन कार ह्या वर्षामध्ये एका वर्षामध्ये विकत घेऊ शकतो. म्हणजे कार घेण्याची प्रक्रिया ही तुमची पैसे वाचवण्यावर आहे. There is a condition. That's why such type of sentences are called conditional sentence. By using may, we can make a conditional sentence. May चा वापर करून सुद्धा आपण conditional sentence बनवू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला शक्यताही दाखवता येते. पैसे वाचवले आपण पूर्णपणे व्यवस्थित, तर याच वर्षामध्ये आपण कार विकत घेऊ शकतो. Possibility. See, next one, next conditional sentence. If it rains tonight, we may stay at home. जर पाऊस पडला तर आम्ही घरीच थांबू. See, condition is there. It rains. पाऊस पडला, आज रात्री पाऊस पडला तर आम्ही घरीच राहणार, कुठेही जाणार नाही. Condition is there. So such a type of conditional sentence we can make by using may. So we have just seen that we can make conditional sentences. We can make up sentences with possibility. We can make a sentence with permission, to give permission, to take permission, to give wishes. We can use may. So thank you student for watching my studio, and please like, share and comment and subscribe my channel Vidya Kram. Thank you again. Wish you all the best.